आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। कराड विमानतळाचं विस्तारीकरण आणि नाईट लँडिंगचा विषय हा खूप जुना आहे। याच्या बाबतीत तत्कालीन मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी आवश्यक ते सगळे प्रस्ताव तयार केलेले होते। नुकतंच याच 2 महिन्यापूर्वी राज्य सरकारनं या विमानतळासाठी अधिवेशनामध्ये घोषणा करून लागणाऱ्या निधीची सुद्धा तरतूद केलेली आहे। 48 हेक्टर अधिकचं क्षेत्र आपल्याला भूसंपादित त्या ठिकाणी करावं लागतंय। त्याच्यामुळं 1280 मीटरची असणारी धावपट्टी ही 1700 मीटरची आपण करणार आहे आणि जवळपास त्या 48 हेक्टर पैकी 30 हेक्टर च्या आसपास जमिनीला ऑलरेडी सरकारचं नाव लागलेलं आहे, परंतु नाव सरकारचं कागदोपत्री लागलं असलं तरी अजून ती जमीन सरकारच्या ताब्यात आलेली नाही, हा एक विषय। आणि वरचे जे 17-18 हेक्टर क्षेत्र आहे त्या शेतकऱ्यांनी अद्याप पैसे स्वीकारलेले नाही। अशा 2 विषयांमुळे हे काम रखडलेलं आहे। निवाडा काय दरानं जमिनीला मोबदला द्यायचा त्याचा निवाडा 2016 साली झालेला आहे। त्या निवाड्यानंतर कुठल्याही कोर्टाने किंवा कुठल्याही यंत्रणेने त्याच्यावरती स्थगिती दिलेली नाही। तो 2016चा निवाडा आजही अस्तित्वात आहे। त्यामुळे आज बैठकीमध्ये असं ठरलं की 15 दिवसाची नोटीस ज्या शेतकऱ्यांनी अद्याप रक्कम स्वीकारलेली नाही त्यांनी रक्कम स्वीकारावी, अन्यथा पुढची कारवाई जी सरकारला अधिकार आहे त्याप्रमाणे आम्ही करू। अशा नोटिसा विमानतळ विस्तार करण्याच्या जागेची जे प्रलंबित निधी आहे त्या शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय झाला। त्याच्यावरती स्वतः जिल्हाधिकारी मॉनिटर करणार आहेत आणि जर 15 दिवसामध्ये ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांनी स्वीकारली नाही तर ती रक्कम कोर्टामध्ये आम्ही जमा करू आणि सरकारला जो अधिकार आहे त्या अधिकारानुसार आम्ही त्या जमिनीचा ताबा जमिनीवरती राज्य सरकारचं नाव लावू आणि राज्य सरकारचं नाव लागल्यानंतर ती जमीन आम्ही राज्य सरकारच्या ताब्यामध्ये घेऊ। अशा पद्धतीचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला। दर 15 दिवसांनी या विमानतळाच्या संदर्भामध्ये पुढे काय प्रगती झाली याचा जिल्हाधिकारी स्वतः आढावा घेतील आणि मी सुद्धा 15 दिवसातून एकदा या संपूर्ण बाबतीत मी सुद्धा त्या यंत्रणेचा आढावा घेऊन लवकरात लवकर जमिनीवर सरकारी नाव जमिनीला सरकारी नाव सातबाऱ्याला लागणं आणि ती जमीन सरकारच्या ताब्यात घेणं याला प्राधान्यानं गती देण्याचं काम गती देण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला आणि त्याच्यासाठी लागणारा सगळा निधी हा राज्य सरकारनं मंजूर केलेला आहे। अजून सुद्धा निधी लागला तर माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्हीही उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेला आहे त्याच्यासाठीचा निधी आपण राज्य सरकार उपलब्ध